हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद पदभरतीच्या निकालासंदर्भात अत्यंत महत्त्वाचे नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद जळगावकडून अत्यंत महत्त्वाचे एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये IPPS कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल अशा निकालासंदर्भात माहिती त्यांनी दिलेली आहे। तर गाइज, तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद पदभरती सन 2023 अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरतीबाबत ऑनलाईन घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल IBPS कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर सदरचा निकाल जळगाव जिल्हा परिषदेच्या www.zpjalgaon.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी प्रसिद्ध केलेली आहे। तर गाइज, IBPS कंपनीकडून जो निकाल आहे तो प्रत्येक जिल्हा परिषदेला मिळणार आहे आणि हा निकाल जेव्हा केव्हा प्रत्येक जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचणार आहे तेव्हा प्रत्येक जिल्हा परिषदेकडून आपापल्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे काही जिल्हा परिषदेचे निकाल हे अगोदर येऊ शकतात, तर काही जिल्हा परिषदेचे निकाल येण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, परंतु एकाच दिवशी सर्व जिल्हा परिषदेचे निकाल हे प्रसिद्ध होणार आहेत। परंतु हे निकाल तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार आहेत आणि ऑफिशियल वेबसाईट विषयीचे जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याविषयी ही माहिती जळगाव जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेली आहे। निकालासंदर्भात जी प्रक्रिया होत आहे त्यावरून एकच माहिती कळत आहे की येत्या काही दिवसांमध्ये जळगाव जिल्हा परिषदेकडून एकूण 24 संवर्गाचा जो निकाल आहे तो लागण्याची शक्यता आहे। त्यावरून एकच कळत आहे की जिल्हा परिषदेचे जे पदभरतीचे परीक्षा झालेल्या होत्या एकूण 24 संवर्गाच्या, तर त्यांचा निकाल जो आहे तो आता लवकरच लागण्याची शक्यता आहे। निकाल लागल्यानंतर सर्वात अगोदर मी तुम्हाला नोटिफाय करणार आहे, म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाइज, जळगाव जिल्हा परिषदेकडून हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। होपफुली आता सर्व जिल्हा परिषदेकडून अशाच पद्धतीचे जे परिपत्रक आहे हे प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये कधीही आपला जो काही निकाल आहे एकूण 24 संवर्गाचा तो डिक्लेअर करण्यात येईल। त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा परिषदेकडून जे पोस्ट वाईज अँड कॅटेगरी वाईज किती अर्ज आलेले आहेत याविषयीचे जे काउंट आहे हे प्रसिद्ध करण्यात आलेलं नव्हतं, परंतु आता सोलापूर जिल्हा परिषदेकडून सुद्धा पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज किती एकूण अर्ज आलेले आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। तर त्याविषयीची माहिती सुद्धा गाइज तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेकआउट करू शकतात। यामध्ये एकूण जे काही 26 संवर्ग आहे यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज किती अर्ज आलेले आहेत त्याविषयीची ही माहिती देण्यात आलेली आहे। फक्त सोलापूर जिल्हा परिषदेचीच पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज जी काही अर्जांची छाननी आहे ही बाकी होती आणि त्यानंतर आता त्यांनी सुद्धा आपली जी काही माहिती आहे ही ऑफिशियली अपडेट केलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकतात। तर गाइज, आता ज्याप्रमाणे जळगाव जिल्हा परिषदेकडून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे की लवकरच निकाल लागल्यानंतर आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर माहिती मिळणार आहे, तर तशाच पद्धतीचे परिपत्रक इतर जिल्हा परिषदेकडून सुद्धा प्रसिद्ध करण्यात येतील आणि लवकरच निकाल लागण्याची सुद्धा माहिती मिळत आहे, कारण की ज्या काही हालचाली सुरू आहे त्यावरून निकाल लवकरच येणार असे कळत आहे। त्याचप्रमाणे गाइज, निकाल लागल्यानंतर आपल्या पुढील राहिलेल्या जे इतर संवर्ग आहे एकूण 5 संवर्ग आहे, तर त्या 5 संवर्गाचे सुद्धा वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। होऊ शकते की या महिन्याच्या एंडिंगमध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये आपल्या ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक महिला अशा विविध इतर राहिलेल्या संवर्गाची परीक्षा ह्या कंडक्ट करण्यात येतील। त्याविषयीची माहिती मिळताच मी नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती घेऊन येणार आहे, म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर गाइज, अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती जिल्हा परिषद जळगावकडून प्रसिद्ध करण्यात आलेली होती, ज्याविषयी मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी। थँक्यू ऑल। पूछा गया था x²/y/z, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।